नाशिकमध्ये न्यूक्लियस मुंबई नाका येथे हार्ट संजीवनी सेंटर संचलित नेक्टर द कॅन्सर इन्स्टिट्यूटचा शुभारंभ सोहळा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी इन्स्टिट्यूटच्या कोनशिलेचेही अनावरण करण्यात आले। दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी न्यूक्लियस मुंबई नाका या ठिकाणी हार्ट संजीवनी सेंटर मल्टी मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित नेक्टर द कॅन्सर इन्स्टिट्यूटचा शुभारंभ सोहळा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या शुभ हस्ते पार पडलाय। यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या शुभ हस्ते नेक्टर द कॅन्सर इन्स्टिट्यूट कोनशिलेचं अनावरण फीत कापून करण्यात आलं। हार्ट संजीवनी सेंटर हे डॉक्टर संजय वसंतराव पाटील आणि डॉक्टर विजया संजय पाटील यांनी 40 वर्षापूर्वी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचं आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झालंय। नेक्टर द कॅन्सर इन्स्टिट्यूट सेंटर हे महाराष्ट्रातील पहिलं व भारतातील तिसरं सेंटर आहे। या कॅन्सर सेंटरमध्ये रक्ताचा कर्करोग सोडून सर्व कॅन्सर रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन शिवाय उपचार केले जातात। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे शारीरिक इजा न करता साईड इफेक्ट्स नसणारी उत्तम उपचार पद्धती व अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने मान्यता दिलेली उपचार पद्धत, संपूर्ण यशस्वी ठरलेली कमी किमतीत उपचार पद्धत, नामांकित भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर कुमार यांच्या 30 वर्षाच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेली उपचार पद्धती आहे। त्याचप्रमाणे कॅन्सर आजारासाठी एक क्रांतिकारी उपकरण सायट्रोट्रोन हे अतिशय दुर्धर समजल्या जाणाऱ्या कॅन्सर आजाराला नियंत्रित करून रुग्णांना बरे करते। या उपकरणाच्या माध्यमातून यकृत, स्वादुपिंड, स्तनाचा कॅन्सर तसंच प्रभावीपणे उपचार करता येते। कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या शरीरामध्ये कर्करोगाच्या अनियंत्रित पद्धतीने वाढणाऱ्या पेशींवर या तंत्रज्ञानाने नियंत्रण मिळवता येतं। कॅन्सरच्या अंतिम टप्प्यात असलेल्या रुग्णावर या उपकरणाच्या माध्यमातून उपचार केले जातात। शिवाय रुग्णांच्या वेदनाही कमी करण्यास मदत होते। यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, दिंडोरीचे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, आमदार सीमाताई हिरे, देवयानी फरांदे, हार्ट संजीवनीचे डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर विजया पाटील, नेक्टर कॅन्सर इन्स्टिट्यूट प्रमुख डॉक्टर चंद्रसेन पाटील, बीजेपी उत्तर प्रदेश संघटन मंत्री रामकृपा सिंह, एनडीसीसीचे माजी चेअरमन प्रवेश कोकणे आदी यावेळी उपस्थित होते। नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे। न्यूक्लियस मुंबई नाका या ठिकाणी हार्ट संजीवनी सेंटर मल्टी मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित नेक्टर द कॅन्सर इन्स्टिट्यूटचा भव्य शुभारंभ सोहळा पार पडलाय। 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, शास्त्रीजी जयंती या सुदिनी नेक्टर द कॅन्सर इन्स्टिट्यूट हार्ट संजीवनी सेंटर निर्मित याचं उद्घाटन आपल्या भारताच्या आरोग्य राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर भारतीताई पवार यांच्या शुभ हस्ते झालं। त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाला दिंडोरीच्या गुरुमाऊली आदरणीय अण्णासाहेब मोरे हे अध्यक्षस्थानी होते। सोबत नाशिकचे तिन्ही आमदार राहुलदादा ढिकले, सीमाताई हिरे आणि फरांदे मॅडम ह्या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिले। मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो। या ठिकाणी आम्ही नेक्टर द कॅन्सर इन्स्टिट्यूट जे उभं केले त्याच्यामागची थीम अशी आहे की नॉर्मली सगळ्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये रेडिएशन, केमोथेरपी किंवा सर्जरी याद्वारे ट्रीटमेंट दिली जाते, उपचार केले जातात। परंतु आम्ही भारतातलं तिसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं असं सायट्रोट्रॉन नावाचं एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजी इथे आणलेली आहे, ज्याद्वारे सगळ्या कॅन्सर रुग्णांना किंवा ऑस्टिओआर्थरायटिसच्या रुग्णांना याचा प्रचंड फायदा होणार आहे, ज्याच्यामध्ये कुठलीही साईड इफेक्ट होणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही आणि रुग्ण हा जवळजवळ महिन्याभरामध्ये पूर्ण बरं होऊन जाणार असं सर्वसाधारण तंत्र आम्ही या ठिकाणी नाशिकला उपलब्ध केलेलं आहे। मला विशेष आनंद होतो आहे की महाराष्ट्रामध्ये हे माझं पहिलं युनिट आहे आणि बँगलोरचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी अविरत 30 वर्ष याची संशोधन केलं आणि याची निर्मिती केली। त्याबद्दल मी त्यांचासुद्धा खूप आभारी आहे आणि या ठिकाणी नाशिक बाहेरचे संपूर्ण भारतातून बरीच मंडळी इथे आशीर्वाद द्यायला आलेत, त्यांचं पण मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। धन्यवाद जी। मेरा नाम राम कृपाल सिंह, संगठन मंत्री, भारतीय जनता पार्टी, एक्स प्रधान संपादक, दैनिक अयोध्या टाइम्स।
मैं करीब संजीवनी हार्ट सेंटर से 5-6 सालों से जुड़ा हूँ। हमारे सहयोगी करुणानिधि पांडे थे, जिनका एम्स में ओपन हार्ट सर्जरी के लिए बोल दिया गया। जब उनको मैंने यहाँ भेजा और उन्होंने यहाँ का इलाज लिया तो करुणानिधि पांडे के सारे ब्लॉकेज ख़त्म हो गए। जांच कराने के उपरांत देखा तो मैं भी आया, मेरे भी 4 स्टेंट पड़ चुके थे, तो मैं भी आया। तब से मैं डॉक्टर संजय पाटिल की जो इलाज की प्रक्रिया उसको मैं लेता रहता हूँ। वास्तव में डॉक्टर संजय भाई पाटिल ने अपने पिताश्री की प्रेरणा से ये कार्य किया, जबकि डॉक्टर संजय भाई पाटिल स्वयं में फिजिशियन है, लेकिन अनुभव के आधार पर उन्होंने अपने फादर की प्रेरणा से इस विधि को नासिक सटाना में डाला। मैंने डॉक्टर संजय भाई पाटिल से आग्रह किया कि नासिक से 100 किलोमीटर दूर सटाना पड़ता है, इसको नासिक कस्बे के आसपास एक केंद्र डाला जाए। अभी 2-3 साल पहले से उन्होंने डोडे गांव में एक आयुर्वेदी इस तरीके का हॉस्पिटल डाला, जहां व्यक्ति परेशान होकर आता है और अच्छा होकर चला जाता है, सारे ब्लॉकेज उसके ख़त्म हो जाते हैं। डॉक्टर संजय भाई पाटिल के कर कमलों में कोई जादुई शक्ति है। जो उनका मिक्सचर है उससे सारे पेशाब के रास्ते से ब्लॉकेज ख़त्म हो जाते हैं, नई जननेट नशे हो जाती हैं, ACCP देते हैं, योगा देते हैं। तमाम इलाज के बावजूद मरीज बिल्कुल मस्त होकर यहाँ से जाता है। और सबसे अच्छी बात तो है कि नासिक उनके सेंटर में भारत के कम से कम कई दर्जन, मेरे ख्याल से 18 प्रदेशों से मरीजों से तो मैं मिला हूँ। निरंतर लोग आते हैं, इलाज करा के अच्छे जाते हैं। कोई बजट भी लंबा नहीं है। मैंने डॉक्टर साहब से कहा कि कैंसर एक बड़ी भयानक बीमारी है। भारत सरकार की माननीय मोदी जी इस पे बहुत आरोग्य आयुष्मान भारत योजना के तहत वो पब्लिक को इलाज फ्री में कर रहे हैं। तो डॉक्टर साहब ने अपने बच्चे को इसकी MBBS करने के बाद में अध्ययन में जुटाया, उसने रिसर्च किया और रिसर्च करने के बाद में ये भारत का तीसरा और महाराष्ट्र का पहला हॉस्पिटल नासिक में खुला है, जिसका आज माननीय स्वास्थ्य मंत्री भारत सरकार की डॉक्टर भारती पवार जी ने अपने कर स्टार 24 फास्ट न्यूजसाठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।